भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम खंड चालू असून प्रथम खंडामधील भाग चौथा आणि या चौथ्या भागामधील चॅप्टर आहे चौथा. तर कालच्या भागामध्ये आपण नव्या धम्माचा शोध, कालच्या व्हिडिओमध्ये आपण नव्या धम्माचा शोध पाहिलेला आहे. आज आपण बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होता. तर मंडळी सर्वाला जय भीम, नमस्कार, सबका मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. लक्षात घ्या, काळजीपूर्वक ऐका. ज्ञानप्राप्तीपूर्वी म्हणजे ज्ञानप्राप्त व्हायच्या अगोदर गौतम केवळ बोधिसत्व होता आणि ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. अगोदर बोधिसत्व होते, नंतर ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. तर हे बोधिसत्व आणि बुद्ध हे काय आहे नेमकं याचा अर्थसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून बोधिसत्व कुणाला म्हणावे प्रश्न आहे का नाही. बोधिसत्व कुणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय, दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय. हे एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत. प्रश्नात प्रश्न. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. पहा, त्याचं उत्तर मिळालं आपल्याला. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. मग त्यामध्ये तुम्ही सुद्धा असू शकता. तुम्ही जर बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा सर्व शील पाळणारा, धम्म पाळणारा जर असाल तर बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. दुसऱ्या कोणाला म्हणतात का बोधिसत्व? नाही, फक्त एकच आपण म्हणत असतो नेहमीसाठी. विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो आपण. तर म्हणजेच बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. तर एकच असे सध्याच्या परिस्थितीमध्ये आजपर्यंत माझ्या तरी काय ऐकण्याप्रमाणे किंवा वाचण्याप्रमाणे भगवान बुद्ध नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच बोधिसत्व म्हटलेलं जाते. म्हणजे माझ्या अल्पशा ज्ञानाप्रमाणे. बोधिसत्व बुद्ध कसा होतो आणि मग हा बोधिसत्व बुद्ध कसा होतो त्याचं उत्तर, बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यांतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. किती टप्पे जावं लागतात? 10 स्थित्यांतरे म्हणजे 10 पायऱ्या. त्या 10 पायऱ्याचं ज्ञान, त्या 10 पायऱ्याचं ज्ञान पूर्ण त्या माणसाला ज्याचं होत नाही तोपर्यंत तो बुद्ध होऊ शकत नाही. बुद्ध होण्यासाठी 10 स्थित्यांतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. आणि बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? मग बोधिसत्व होणे म्हणजे बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. हे झालं. आता बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने मग काय केलं पाहिजे?
तर बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता, पहिली पायरी ऐकून घ्या. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो. काय म्हणते? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो. त्याचं उदाहरण दिलं इथं. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य कसा बनतो? पहिला अविचारी असतो पण नंतर विचारी बनलेला मनुष्य. त्याचं उदाहरण पुन्हा दिलं की कसं? तर ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. जसं चंद्राच्या समोर जर ढग आला तर अंधार पडतो, नाही का? आणि चंद्राच्या बाजूला तो ढग सरकल्यानंतर चंद्राप्रमाणे म्हणजे ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. फक्त आनंदच होतो का? तर नाही. तर काय म्हणते? सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते त्याला. पुढे पहा. आता ही झाली पहिली पायरी. आता दुसऱ्या पायरीमध्ये जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता, विमलतेचा अर्थ शुद्धता. मग आपण पाहिलेलं आहे की सोनार जसा चांदीमधलं कीट त्याला गरम करून वितळवतो. लोक म्हणतात नाही काय, टाक्याचे घाव खाल्ल्याशिवाय देव पण येत नाही. किंवा सोनं जर तुम्हाला 100% पाहायचं असेल, 100 नंबरी पाहायचं असेल तर त्याला अगोदर काय करतो? सोनाराकडे गेल्यावर हे सोनंच आहे का, किती यायचं आहे, तर ते तो पहिले गरम करतो. गरम केल्यानंतर त्याला वितळवतो, त्याचं पाणी करतो आणि त्या सोन्यामधला जो काही कीट असते, जे घाण असते, ती सर्व बाहेर काढतो आणि शुद्ध सोनं तयार होते. म्हणजेच विमलता, शुद्धता प्राप्त होते. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता, शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. त्यावेळेस त्याच्या मनातले कामवासनेचे सर्व विचार काढून टाकलेले असतात. जसं सोनार त्या सोन्यामधून किंवा चांदीमधून जे कीट असते ते सर्व बाहेर काढतो आणि शुद्ध सोनं आणि चांद असते. कधी तयार होते ते? त्या सोन्याला वितळवतात, त्याला गरम करतात. तसंच त्या माणसाची अशा प्रकारची त्या 10 पायऱ्यातून त्याला जावं लागते, तेव्हा ते शुद्ध होते. मग मनातून काढून टाकलेले असतात, तो दयाशील होतो.